कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते असे नाशिकचे माजी महापौर, नाशिकचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विनायक पांडे हे सध्या आपल्यासोबत आहेत। संजय राऊत साहेब यांनी आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं, जो गौप्यस्फोट केला आहे की नीलम गोरे यांना आपण देखील काही तुला पण घ्यायची तर घेऊन काय नेमकी याच्यातली वस्तुस्थिती भाऊ? परत मी नाही आलो नाही। खरं तर सांगतो 2014ची विधानसभेची निवडणूक लागली आणि या निवडणुकीसाठी मी मध्य नाशिकमधून इच्छुक होतो आणि अजय बोरस्ते पण इच्छुक होते। तर तो त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होता आणि हे प्रयत्न करत असताना माझ्याकडे नाशिक रोडचा कार्यकर्ता भैया आहे ते हा माझ्याकडे आला। मला आणि भाऊ आपल्या तिकिटाचं करायचं का? म्हटलं 100% करायचं। म्हणे नीलमताईंकडे चला म्हणे आपण तिकिटाचं फायनल करू। मग त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का मला अशी अमाऊंट मला म्हणजे हे करावं लागेल, मी तुम्हाला तिकिटाचं फायनल करून देईन। तर त्या पद्धतीने त्यांनी जी मागणी केली, जी डिमांड केली ती आम्ही पूर्ण केली। पूर्ण केल्यानंतर 15-20 दिवसांनी ही उमेदवारी अजय बोरस्तेंना भेटली। अजय बोरस्तेंना भेटल्यानंतर मी पैशाचा तगादा लावला त्यांच्याकडे। पैशाचा तगादा लावल्यानंतर आज येते उद्या येते असं केलं। मग मी एक दिवस सांगितलं ताई मी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका मांडणार माझी। तर मग त्यांनी सांगितलं कोणातरी मुंबईला पाठवा, आमदार निवासला मनोऱ्याला तिथे पाठवा, मी तिथं पैसे देते। मग त्या ठिकाणी मी, संदेश फुले आणि माझे मित्र अजून काही गेलो। आम्ही गेल्यानंतर तिथं त्यांचा ड्रायव्हर आला, त्यांनी मला काही पैसे दिले। त्यात काही पैसे कमी होते, काही पैसे दिले आणि काही पैसे कमी दिले त्यांनी, एवढं निश्चित। पण एकूणच या सगळ्या संदर्भामध्ये तुमच्यासारख्याच अजून राज्यभरातल्या काही नेत्यांकडनं नीलम गोरे यांनी पैसे मागितले असं काही आहे? नाही, येतील ना, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ना, ह्या जिथं संपर्क प्रमुख होत्या जिथं अन्याय झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि कार्यकर्ते मांडतील। उद्धव साहेब असतील किंवा शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील, यांना या संदर्भातली काही कल्पना होती का? आपण देण्याचा प्रयत्न केला होता काय नेमकं? नाही, मुळात एक सांगतो, मी गेल्या 43 वर्षापासून शिवसेनेत आहे आणि मी शहर प्रमुख होतो, जिल्हा प्रमुख होतो, उपमहापौर होतो, महापौर होतो। हे सगळे पदं भोगत असताना माझ्याकडे बाळासाहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी कधी 1 रुपयासुद्धा मागितला नाही। कारण त्यांना माहिती हा कार्यकर्ता चांगलं काम करतो आहे, नाशिकमध्ये पक्ष वाढवण्याचं काम करतो आहे, तर याला पुढे पिकअप करा। त्या पद्धतीने मला त्यांनी पुढे न्याय देत गेले, मला पदं देत गेलेली आणि कधी त्यांनी म्हणजे मातोश्रीने माझ्याशी कधी पैशाचा व्यवहार केलेला नाही। नीलम गोरे यांच्यासारख्या लोकांमुळे थेट कार्यकर्ते उद्धव ठाकरेंशी जोडले गेले नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत? नाही, ज्या तिथं संपर्क नेत्या होत्या ना ते तिथपर्यंत जाऊनच द्यायचे नाही ना, साहेबांपर्यंत भेटून द्यायचे नाही, साहेबांना घरानं मांडून द्यायचे नाही, असे प्रकार झालेले। मला पुण्यातून पण भरपूर, महाराष्ट्रातून भरपूर असे प्रकार माझ्याकडं कार्यकर्त्यांनी व्यथा मांडलेले आहे। एकूणच नीलम गोरे यांनी काल जे वक्तव्य केलं शिवसेनेच्या संदर्भामध्ये, काय वाटतंय आपल्याला? नाही, मुळात एक सांगतो, दिल्लीला जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे आपण बघितलं, संपूर्ण आपल्या मराठी माणसाविषयी महाराष्ट्राविषयी तिथं भूमिका मांडण्यासाठी ते व्यासपीठ आहे आणि ते व्यासपीठ सोडलं आणि तिथं कुठेतरी राजकारणाचं व्यासपीठ झालं आणि कुठेतरी उद्धव साहेबांवर जे शिंतोडे उडवले। खरोखर मी सांगतो का मी ठाकरे फॅमिलीत फार लहानचं मोठं झालं, बाळासाहेबांनी मला मुलासारखं प्रेम दिलेलं आहे आणि शिवसेनेत एवढंच आहे, जो कार्यकर्ता काम करतो, तळागाळातील कार्यकर्ता आहे, ह्या कार्यकर्त्याला मोठं केलं जातं। महाराष्ट्रातले असं असंख्य उदाहरणं आहे का माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी मोठं केलेलं आहे। आपण बघतोय की हे आहेत नाशिकचे शिवसेनेचे ठाकरे गटाचे एकूणच माजी महापौर आणि जिल्हाप्रमुख विनायक पांडे यांनी आपली भूमिका या संदर्भात स्पष्ट केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।